शिरपुरात काळाचा घाला, फोटोग्राफरचा विजेच्या शॉकने मृत्यू तर तरुणाची आत्महत्या. शिरपूर शहरात अवघ्या काही तासांच्या अंतराने घडलेल्या 2 दुर्दैवी घटनांनी हळहळ व्यक्त होत आहे. एका घटनेत इंटरनेट केबलची तपासणी करताना विजेचा जोरदार धक्का लागून प्रसिद्ध फोटोग्राफर व्यावसायिकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत 30 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुभाष कॉलनी येथे राहणारे व मेन रोडवरील अजंता फोटो स्टुडिओचे मालक व फोटोग्राफर मनीष किशोर भावसार वय 49 हे रविवारी सायंकाळी ते राम कॉम्प्लेक्सच्या टेरेसवर इंटरनेट केबल वायरची तपासणी करण्यासाठी गेले होते. यावेळी टेरेसजवळील विद्युत तारांचा त्यांना जोरदार शॉक लागला. या धक्क्याने ते जागीच बेशुद्ध पडले. घटनेनंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी कॉटेज हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाने शहरातील व्यावसायिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. दरम्यान दुसऱ्या घटनेत निंझरी नाका परिसरातील चक्रधर कॉलनी येथे राहणाऱ्या राकेश भगवान बडगुजर वय 30 या तरुणाने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. कुटुंबियांनी त्यांना तातडीने खाली उतरवून कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या दोन्ही घटनाप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल जाधव आणि राजेंद्र रोकडे करीत आहेत.